कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े। जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े। कभी कभी भगवान को भी डाले गुरुजी, येवले गुरुजी, भरत बाबा, शत्रुघ्न बाबा सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी. फार सुंदर. वसवे गुरुजी आपल्यासाठी राहून चाललंय माझ्याकडनं. आपण देवाला मागतो काय नवल भगवंतानं आपल्याला मागावं, ही भक्तीने भक्तीची पराकाष्ठा. कितीतरी गोष्टी आपण देवाचं भजन गातो काय नवल, कधी देवानं आपलं भजन करावं. प्रश्न पडेल की देव कुठं भक्ताचं भजन करतो का करत नाही. वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली, त्यांच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता त्या देवाच्या पटराणी झाल्या. दोन अक्षरी त्यांचं नाव आहे. बरसाणा त्यांचं गाव आहे. त्यांच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. त्यांच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. त्यांचं नाव राधा आहे. राधा राणी कृष्ण कन्हैयाचं भजन करतात काय नवल, भगवानच त्यांचं भजन करतात. 33 कोटी देव राधेचं भजन करतात. ही सगळी सूत्र नाथांच्या चरित्राला लागू होतात. नाथांनी भजन काय करावं, भगवानच त्यांचं भजन करतात. नाथांनी काय सेवा करावी, देव त्यांची सेवा करतोय. नाथ भगवान परमात्माची काय व्यवस्था करता, भगवानच त्यांची सेवा करताय. नाथ मंदिरात काय जाताय, देवच नाथांच्या घरी येतो, नाथांचं घर मंदिर बनतंय. असे महान संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवाशी सुसंवाद करत असताना देवाला म्हणतात, देवा माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे, काय विनंती आहे, काय अर्जी आहे. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी.
देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 संसार व्यसनी संदीप बाबा बोल. संसार संसार व्यसनी संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी हा 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 संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमी किती टाळ्या वाजवा तुमच्या सगळ्यांसाठी. आणि आज माझं कीर्तन आहे ही खूप अडचण आहे मला, कारण थोडंसं गाण्यातलं समजतं म्हणून राहवत नाही. किती अभ्यास, किती तुमची तपस्या, तुमची साधना तुमच्या गाण्या वाजवण्यातून दिसते. तुमच्या सगळ्यांच्या गाण्या वाजवण्याला माझं स्वतःचं वंदन आहे प्रजी, सगळ्यांना. आणि माझ्या गावातली माणसं भली सगळी तानसेन नसतील, आणि महाराष्ट्रातून आलेली इथे माणसं सगळेच भले तानसेन नसतील, पण कानसेन सगळेजण आहेत. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी. नाथ महाराज म्हणतात, देवा तुझ्या चरणी एक माझी प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे तर माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. भगवान परमात्माच्या चरणावरती मन लागावं
अशी प्रार्थना नाथ महाराज करतायत. मनाबद्दलच का बरं करताय? आपल्या सगळ्यांना आपल्या आपल्या मनाचा अभ्यास आहे. कुणी दुसऱ्याच्या मनाचा अभ्यास करायला जाऊ नये. आपण आपल्याच मनाचा अभ्यास करा आणि आपल्याच मनाला विचारा, बाबा रे तू कसा आहेस? कसं आहे मन? कितीतरी प्रमाण मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. अतिशय वेगानं पळणारं धावणारं, बसलं इथे जाऊन येईल कुठे काही सांगता येत नाही. हे मन फार कठीण आहे. इथे बसलेला आहात, म्हणजे जे इथं नाही येत ना, पण ज्यांना माहिती आहे चकलंब्यात कलशारोहण सोहळा फार वजनात चाललेला आहे, ताकदीचा चाललेला आहे, त्यांचं शरीर त्यांच्या गावी असेल पण मन आपल्या चकलंब्यात असणार आहे. असे कितीतरी लोक आहेत. आणि मला परफेक्ट माहिती नाही, पण लाईव्हमध्ये 20, 25, 30 हजाराच्याच पुढं लोक लाईव्हवर आहेत. म्हणजे वारकरी कीर्तन रंग फेसबुक जे चालू आहे लाईव्ह, तर 25 हजारापेक्षा जास्त लोक लाईव्हमध्ये पाहत आहे. मग त्या बिचाऱ्यांचं मन, शरीर तिथे पण मन आपल्यामध्ये आहे. मन फार वेगानं पळणारं धावणारं असं हे मन आहे. हे मन चंचल आहे. हे चंचल मन भगवान परमात्माच्या चरणी जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत परमार्थात सफलता, यशस्वीता, साफल्य आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून देवा, मला माझं मन तुझ्या चरणावर लागणं म्हणजे खऱ्या अर्थानं सफलतेची पहिली पायरी मी पूर्ण करणं आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आता मन चंचल आहे इथपर्यंत कळालं. वेळ कमी आहे म्हणून थोडंसं वेगात चालते. की हे मन देवाच्या चरणावरतीच लावायचंय. हातावर नाही, कानावर नाही, डोळ्यावर नाही, कुठे नाही, चरणावरतीच मन का लावायचं? तर त्या चरणाचा थोडासा आपण अभ्यास करू. पांडुरंग परमात्माचे चरण कसे आहेत? विटेवरी ज्याची पाऊले समान. देवाचे चरण समान आहेत. समचरण आणि सम ते हे समचरण साजिरे विटेवरी. ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठरूप, विठ्ठल रूप आनंद आजय नित्य निराम. आनंद आजय नित्य निराम. आमच्या डाली गुरुजींच्या प्रमाणाचा भाव माझ्यापर्यंत पोहोचला की भगवंताचे चरण समान आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. देवाच्या चरणालाच मन का लावायचं? तर देवाचे चरण कसे आहेत? सरळ आहेत. सगळेजण ऐकताय तुम्ही? देवाचे चरण सरळ आहेत, पाऊलं समान आहेत, नजर सरळ आहे. देवाचे पाय कसे आहेत? समान आहेत, नजर सरळ आहे. ज्याची नजर सरळ आहे, पाय समान आहे, तो देव आहे. बोलणं माझं लक्षात येतंय तुमच्या? ज्याचे पाय समान आहेत, ज्याची नजर सरळ आहे, तो देव आहे. ज्याची नजर वाकडी पडत नाही, ज्याचा पाय वाकडा पडत नाही, तो देव आहे. आणि देव बनवण्याची ताकद त्या चरणामध्ये आहे. ते चरण आपल्याला संदेश देत आहे की ज्याचा पाय सरळ, नजर सरळ, तो देव आहे. म्हणून तिथे आपल्याला मन लावायचं आहे. मनाते थे धाव घेई रे, मनाते थे धाव घेई, मनाते थे धाव घेई, मनाते थे धाव घेई, मनाते थे धाव घेई रे, मनाते थे धाव घेई, मनाते थे धाव घेई, मनाते थे धाव घेई. राहे विठोबाचे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे विठोबाचे पायी. घेई 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 माझे बाचे ओ, घेई 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 माझे बाचे
बाजे ओ हे माझे बाजे माझे बाजे माझे बाजे. गुरुजी जय हो आपकी जय हो. भगवान परमात्माच्या चरणी मन लागणं ते आपलं कल्याण आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. देवाच्या चरणावरती मन लागू दे आणि या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. संसाराचं व्यसन लागू देऊ नको याचा अर्थ सगळ्यांनी संन्याशी व्हायचं आणि संसार सोडून द्यायचा असं अजिबात नाही. भगवंताच्या चरणावरती असं मन लावावं आपण जसं संत रोहिदासजीनं लावलेलं होतं. संत रोहिदासजी यांची सुंदर कथा सांगून मी सेवा समाप्त करणार आहे. फार लक्षपूर्वक ऐका, फार सुंदर दृष्टांत आहे. एक महिला संत मेवाड प्रांतात होऊन गेल्या, ज्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या भक्तीमध्ये उभं जीवन अर्पण केलं. जगानं निंदा केली त्यांची. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी. ज्या मीराबाईंनी अखंड भगवान श्रीकृष्ण परमात्माचं भजन केलं, त्या मीराबाईंना जेव्हा गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला, त्या मीराबाई अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर म्हणायला लागल्या, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी में राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी में राम रतन धन पायो. पायोजी में राम रतन धन पायो. पायो राम. मीराबाईंना अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या म्हणतात राम रतन धन पायो. मीराबाईंचे गुरु कोण? संत रोहिदासजी महाराज. संत रोहिदासजी काशी नगरीमध्ये राहतात. चर्मकाराच्या परिवारात जन्म झाला. चामडं शिवण्याचं, चप्पल बनवण्याचं, पॉलिश करण्याचं काम करतात. तुटलेली चप्पल जोडण्याचं काम करतात. पण स्वतःचं मन त्यांनी भजनात अर्पण केलेलं आहे. अखंड भजन करतायत. आपलं काम करत करत राम राम भजन करण्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातल्या संतांनी त्यांच्याबद्दल गायलं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विणे. संत रोहिदास महाराज चामड्याचे चप्पल बनवण्याचं काम करतात, पण काम करता करता राम राम गातात. त्यांच्या त्या उपासनेचा परिणाम, प्रभाव असा झाला, प्रचंड लोकांची गर्दी मुंग्यांसारखी. काशी नरेश आला नाही तर संत रोहिदासांना भेटण्यासाठी. काशी नरेशाच्या पदरी सेवा करणारे एक विद्वान पंडित होते. किती विद्वान? काशीमध्ये विद्वानांची कमी नाही, जशी कोल्हापुरात पहिलवानांची कमी नाही. कोल्हापुरात पहिलवान खूप, तसे काशीमध्ये विद्वान खूप, ज्यांना एक वेद पाठ ते वेदी, 2 वेद पाठ द्विवेदी, 3 वेद पाठ त्रिवेदी,
4 वेद पाठ, चतुर्वेदी, विद्वान लोक. आणि मग ती एक विद्वान पंडितजी काशी नरेशाच्या करे पूजा अर्चनाचं काम करतात आणि रोज गंगेची पूजा करण्यासाठी येतात. कधीतरी रोहिदासजींना म्हणतात, महाराज कधी गंगेच्या दर्शनाला नाही, पण लोक तुमच्याच दर्शनाला गर्दी करताय, पण या लोकांना माहिती नाही तुम्ही गंगेचं दर्शन सुद्धा घ्यायला येत नाही म्हणून. आज खूप मोठा पर्व काळ आहे, एरवी नाही येत असू द्या, पण आज तरी गंगेच्या दर्शनाला चाला. रोहिदासजी बोलले, पंडितजी तिथपर्यंत यायला मला वेळ नाहीये, एकच काम करा, माझ्याकडे ही 2 फुलं आहेत, ही 2 फुलं गंगा आईला द्या आणि माझ्या वतीनं नमस्कार सांगा. पंडितजी हसले, 2 फुलं घेतली आणि गंगामाईची प्रार्थना केली, पूजा केली आणि शेवटी जाताना ती 2 फुलं टाकली गंगेमध्ये आणि म्हणतात, गंगामाई ही 2 फुलं तुझ्या त्या लाडक्या रोहिदासानं दिली. गंगा आजपर्यंत पंडितजीला बोललीच नव्हती, पण आज बोलली. पंडितजी, रोहिदासजीनं मला 2 फुलं दिली, रोहिदासजीला मला सोन्याचं कडं द्यायचंय, एवढं घेऊन जा. सोन्याचं कडं द्यायचंय. पाण्यात पंडितजी होते, पाण्यात घाम फुटला, दर. पंडितजी म्हटले, पिढ्यानपिढ्या गेल्या माझ्या, गंगा बोलली नाही, तिनं कधी काही दिलंही नाही. आणि आज पण रोहिदासजीनं 2 फुलं काय दिली, तिनं सोन्याचं कडं दिलं. सोन्याचं कडं पाहिलं, चमचम चमचम करणारं कडं पंडितजीनं हातात घेतलं आणि पंडितजी पाण्याच्या बाहेर आले, विचारच बदलला. म्हणे, कडं दिलेलं फक्त मलाच माहिती आहे, दुसऱ्या कुणालाच माहिती नाही. दुसऱ्या घाटावरनं घरी जाऊ. पंडितजी दुसऱ्या घाटावरनं घरी निघाले, पण फिरून फिरून त्याच घाटावर यायचे जिथं रोहिदासजी आहेत तिथं. अर्धा दिवस घाटावर चक्रा मारण्यातच गेला. आपल्या भाषेत चकवा बसला त्यांना. पंडितजीच्या लक्षात आलं, जोपर्यंत कडं रोहिदासजींना मिळणार नाही तोपर्यंत घराचा रस्ता आपल्याला सापडणार नाही. मग ठरवलं की चला ज्याचंही त्याला देऊन टाकू. ते कडं घेतलं, रोहिदासजींना दिलं. रोहिदासजी, गंगा माईनं तुम्हाला कडं दिलंय. रोहिदासजी म्हणतात, पंडितजी हे कडं माझ्याकडे ठेवून मी काय करू, राहू द्या तुम्हालाच, साधूचं मन किती मोठं आहे, तुम्हालाच राहू द्या. पंडितजी म्हटले, हे अगोदरच माहिती असं तुम्हीच चक्र मारल्या नसतं तिकडे. कडं घेतलं, मनात स्वप्न रंगवायला लागले, बायको किती खुश होईल, पोरं किती खुश होतील. पण दारात पाय टाकला आणि लक्षात आलं, राहायला घर नाही, अंगावर नीट कपडा नाही, खायला नीट अन्न नाही, कडं घेऊन काय करणार आहे. त्याच्यापेक्षा कडं रत्न पारख्याला देऊ, धन घेऊ आणि प्रपंच सावरू. रत्न पारख्याला कडं दिलं. रत्न पारख्याला सुद्धा त्या कड्याचं मूल्य करता आलं नाही, किंमत काढता आली नाही. वाटतात तेवढे पैसे दिले, पंडितजी खुश झाले. रत्न पारख्यानं कडं घेतलं आणि आपल्या लाडक्या पत्नीला भेट म्हणून दिलं. योगायोग, काशीचा राजा त्याची राणी तिनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला काशी नगरीतल्या प्रतिष्ठित घराण्यातल्या स्त्रियांना बोलावलं. मग हळदी कुंकवाला जाताना आपण साडीची केलेली ओटी असते ना कापसाला, तसंच केस विंचकलेले, इकडं इकडं अंगाला कापूस लागलेला, नकट्यावर वाढलेल्या, तसंच जातो का आपण हळदी कुंकवाला? झोपल्या का काय? हा डायलॉग माझ्या गावात अजून मारलाच नव्हता मी. महाराष्ट्रात फेमस झाला पण गावात नव्हता घेतला अजून. तर अशा विचित्र अवस्थेत आपण जात नाही, एकदम व्यवस्थित टाप टीप साडी वगैरे व्यवस्थित घालून आपण. मग तशा सगळ्या महिला राजाच्या घरी जायचंय, राणीनं बोलावलंय, व्यवस्थित टापटीप सुंदर व्यवस्थित पद्धतीने गेल्या. औक्षण चालू झालं, हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. हळदी कुंकवाचा कार्यक्रम राणी पार पाडते, पण राणीचं लक्ष त्या रत्न पारख्याच्या पत्नीच्या हातात जे कडं होतं तिकडंच. रत्न पारख्याची पत्नी ती कडं घालून गेलेली होती. राणीला लक्ष लागणं हळदी कुंकवात, सगळं लक्ष कड्याकडं. ते कडं मला आवडलंय, पण मागू तर कसं मागू? का राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय
मनाची जोगे सिद्धी पावे मनाची जोगे मनाची जोगे मनाची जोगे मनाची जोगे सिद्धी पावे हो राजयाची कांता भरतजीसाठी जरा जोरात टाळी वाजवा बरं. जय हो जय हो जय हो अण्णा. असं वाटतं की जीव ओवाळून टाकावं तुमच्यावरून. जय हो. राजाच्या राणीनं काय मागावं, पण राजाची राणी म्हणते आम्ही मागू नाही, आमच्या छत्राखाली राहता तुम्ही, पण तुमच्या हातातलं कडं मला आवडलंय. राणी साहेब मागू नका, आम्ही आमचं सौभाग्य समजतो की हे कडं आम्ही तुम्हाला भेट देतोय. कडं घेतलं राणीनं, आनंद झाला. पण स्त्री स्वभावे एका हातात मग दुसऱ्या हातात असंच पाहिजे. राजाला सांगितलं राजेसाहेब आशाच्या असंच कडं पाहिजे मला. राजाने विचारलं कुठून आणलं तू? म्हणे रत्न पारख्याच्या पत्नीनं दिलं. तिला विचारलं तुला कोणी दिलं? म्हणे मालकानं दिलं. रत्न पारख्याला विचारलं हे कडं तुम्ही कुठून आणलं? म्हणे तुमच्या घरी पूजा करणाऱ्या पंडितजीनं दिलं. पंडितजीला विचारलं पंडितजी हे कडं कुठून आणलं? पंडितजी खुश. पंडितजी म्हटले राजेसाहेब गंगा आईनं या पठ्ठ्याला दिलं. वा 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 पंडितजी, गंगा माई तुम्हाला साक्षात कडं देते. वा, गंगेनं कडं दिलं, मी तुम्हाला अर्ध राज्य देतो, पण असंच दुसरं आणा. मी अर्ध राज्य देतो पण आशाच्या असंच दुसरं. म्हणजे जो आनंद होता एका मिनिटात विरजन पडलं, कारण दुसरं आणण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतं. आणि जर पंडितजी 8 दिवसात नाही आलं तर कर चले. पंडितजी म्हटलं तर अवघडच झालं, खूप मोठं संकट उभं राहिलं. पंडितजीला अन्न गोड लागना, 4 दिवसात तब्येत खोलावली. पंडितजी फक्त घाटावर चक्रा मारायचे. गंग काही बोलना, डुलना, चालना, कड काही मिळना. थंडीनं काकडून गेले, रंग काळा पडला पंडितजीचा. सगळे पर्याय संपले, पण आता रोहिदासजीला प्रार्थना केल्याशिवाय पर्याय नाही. आले रोहिदासजीकडे. रोहिदासजी भक्ती महान आहे तुमची. हो म्हणे पंडितजी आहे, पण तुमचा रंग काळा पडला, तब्येत खराब झाली, अडचण काय? काही नाही म्हणे, ती त्या दिवशीची ते 2 फुलं पाहिजे होती. कशाला? म्हणे अहो खूप मोठं संकट आलंय माझ्यावर. ते कडं गेलं राजाच्या राणीपर्यंत तुम्ही दिलेलं, राणीला जशाच तसं दुसरं पाहिजे, नाही दिलं तर माझा जीव जाणार आहे. मग तेवढी 2 फुलं द्या, गंगेला देतो, गंगा कडं देईल. पंडितजी त्या कड्यासाठी गंगेच्या घाटावर जाण्याची आणि 2 फुलांची गरज नाही. मग हे जे माझं चांबड्याचं कुंड आहे ना, त्या कुंडातलं पाणी आहे ना, ही साक्षात गंगा आहे, ती तिथूनच देईल कडं आपल्याला. म्हणे कसं? म्हणे तुम्हाला दाखवतो लगेच. कुंडातल्या पाण्याला प्रार्थना केली, हे गंगा मा, विश्वनाथाच्या सेवेमध्ये तू सादर आहेस. तू ती मा गंगा माझ्या कुंडामध्ये वास्तव्य करत असशील तर याच कुंडातल्या पाण्यातून तू प्रगट होऊन ते कडं दे. ते कडं तुम्हाला देशील. आई ज्या दिवशी तू ते कडं दिलंस तशाच्या तसंच कडं या क्षणाला तू दे. आता या कुंडातून प्रगट हो. पंडितजी, रोहिदासजी, असं एक कडं काय मागता? तुम्हाला हजारो कडे देण्यासाठी मी तुमच्या सेवेत सादर आहे. त्या कुंडातून हात बाहेर आले, जशाच तसं दुसरं कडं. पंडितजी गोंधळून गेले. पंडितजी म्हणतात रोहिदासजी या चांबड्यात गंगा कशी? या चांबड्याच्या कुंडात गंगा कशी? रोहिदासजी बोलले पंडितजी या चांबड्याच्या कुंडात गंगा याच कारणानं आहे, मन चंगा तो कठोती में गंगा. ज्याचं मन गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ असतं
तर त्याचं मन म्हणजे गंगेच्या पाणी एवढं जे निर्मळ असतं तर त्या व्यक्ती तिथे काठवतीमध्ये सुद्धा गंगा प्रगट होत असते. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत ताने दया जबाई, भगवंत ताने दया जबाई. जैसी गंगा वाहे जैसी गंगा वाहे तैसे जाती भगवंत भगवंत जैसी गंगा वाहे तैसे जात मन, जैसी गंगा जैसी गंगा वाहे तैसे जात मन, जैसी गंगा वाहे तैसे जात मन, जैसी गंगा वाहे तैसे जात मन, भगवंत ताने दया जबाई, भगवंत ताने दया जबाई, भगवंत ताने दया जबाई. जैसी गंगा वाहे तैसे जाती जैसी गंगा वाहे तैसे जाती भगवंत भगवंत जय हो टाळी जोरात. फार सुंदर. ज्यांचं मन नाम उपासना करतंय, नाथ महाराजांना हेच अपेक्षित आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, पण संसार व्यसनी पडू नये दे. मग या गोष्टी कशा साध्य कराव्यात ते संत रोहिदासजींच्या या चरित्रकथेतून आपण शिकावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नये दी. देवा नाम स्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. देवा पायी पदयात्रा घडू दे, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीने. आदरणीय पुण्यामध्ये ज्यांच्या नावानं संगीत विद्यालय उभं राहतंय आणि आत्ता जो भंडाऱ्यावरती खूप मोठा महायज्ञ झाला तुकोबारायांच्या किती 375 ना 375व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्तानं त्याच्यामध्ये पुणेकरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आणि ज्यांनी खूप मोठे कष्ट घेतले अशा आदरणीय आमचे अरुण गुरुजी येवले. गुरुजींना माझी विनंती की आपण भैरवी गावे. मला ऐकायचंय गुरुजी, आणि ते तुमच्या घशाला खरखर आमच्या चकलंब्यामुळे झाले, कारण आल्याबरोबर धुळीत उभे होते. गुरुजीला आवाज द्या. हा, आणि भैरवी होईल त्यानंतर 10 मिनिटात सत्कार आणि सूचना आहेत. म्हणू द्या वाटल्यास ते वायर आणायला. गुरुजी वायर आणायला तकलीफ होईल. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. ते कल्या गायकांना एखादीच आवाज लोक देत स्पीकर. म्हणा तुम्ही म्हणा ना ताई, मी म्हणतो सूर लावतो थोडा. अनिक मागणे नाही नाही देवा, अनिक मागणे
म्हणा हा. मागणे नाही नाही देव अनेक मागणे नाही नाही देवा जनार्दनी सेवा वाह क्या बात दृढते नाम स्मरण घडो संत समागम वाघोगाचे भ्रम नको देवा वामुगाची भ्रम नको देवा 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 वामुगाचे भ्रमण को देवा ग मदनि सनि ग मग गपद सानि धप मग गपद स गप मग गपद नि धनि 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 धप धप गरे सरे सरे ध पद ने धने देवा 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 देवा
वाऊगाची भ्रमण को देवा वाऊगाची भ्रमण को देवा वाऊगाची भ्रमण को देवा वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा नामस्मरण घडो संत समागम. एकदा टाळी वाजली पाहिजे भरत दादा सगळ्यांसाठी.